कारण मी खूप स्वतंत्र विचाराची बाई आहे. मला आणि स्वातंत्र्यावर खूप विश्वास आहे. तर समोरच्याला सुद्धा त्याची स्पेस देणं, त्याचं स्वातंत्र्य देणं, त्याचं म्हणून एक व्यक्तिमत्व असतं. त्याला त्याच्याप्रमाणे जगू देणं. जिये और जीने दो. हे माझं तत्व आहे. त्यामुळे मी स्वतःच्या माझ्या मुलांच्या पण आयुष्यात नाक खुपसत नाही. तर बाकीच्या मुलांच्या पण मला ते पटत नाही. सो राधा मामींसारखं अजिबात नका वागू. प्रेम द्या, फक्त मुलांना प्रेम द्या आणि विश्वास द्या. बस ती तुमचीच राहतील शेवटपर्यंत. त्यांच्यावर शंका नका घेऊ. हे का केलं, ते का केलं? मला असं वाटतं तू असं करावं. नाही. त्यांची लढाई त्यांना लढू द्या. पडतील, काही लागेल त्यांना, जखमा होतील, होऊ द्या. पण त्याच्यातून ते शिकतील. तुम्ही एका विशिष्ट वयानंतर मुलांच्या पाठीशी ढाल बनून वगैरे नका उभं राहू. त्यांना फक्त म्हणते तेच, प्रेम आणि विश्वास द्या. तुझ्या अडचणीत मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुझ्या दैनंदिन गोष्टीमध्ये मी नाक खुपसणार नाही. हे छान होतं. प्रेम द्या आणि विश्वास ठेवा. खूप भारी. दोन महत्वाची मंत्र आहेत पालकांसाठी, जे आपण विसरतो. आपल्याला वाटतं आपण जन्माला घालतो मूल तेव्हा ते आपली स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखं आपण मुलांना ऑर्डर्स देत असतो. हे नाही केलं तू, ते नाही केलं तू, तुला हे सांगत होते ते ऐकलं नाहीस तू, हे तुला बीकॉम करायला सांगितलं होतं, CA करायला सांगितलं होतं. कशाला? त्याला होऊ देत ना. आणि असं म्हणतात ना, ज्याला जे बनायचंय ते बनतोच. तुम्ही फक्त त्यांना तुम्हाला काही सांगून आपण संस्कार नाही करू शकत बघा मुलांना. तुमच्याकडे बघून तुमची मुलं आपसूक मोठी होत जातात आणि ते बघता बघता ते संस्कार होतात. संस्कार शिकवून नाही होत. असं वागा, तर मुलं तसं नाही वागणार. ही माणसाच्या आतली प्रेरणाच असते. आपल्याला कोणी सांगितलं असं वागा म्हटल्यावर माणूस तसं नाही वागत. तुमची मुलं तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कसे वागता ते बघून मुलं शिकतात. तुम्ही लहान मुलासमोर तुम्ही स्वतःच खोटं बोलायला लागलात, तुम्ही स्वतःच मोबाईल बघत बसलात, तुम्ही कधी वाचनच करताना मूल दिसलं नाही, त्याच्यावर कशाला वाचनाचे संस्कार होतील? तुमचं एवढं मोठं घर आहे, पण तुमच्या घरामध्ये पुस्तकांचं एखादं कपाट नसणं किंवा टीव्हीवर त्याच डोकं बाजूला ठेवून असणाऱ्या काही मालिका सतत बघितल्या जाणं. तर लहान मूल काय बघतं? आपल्या घरातल्या वातावरणातूनच शिकतं ना. तर मला असं वाटतं की संस्कार हे तुमच्याकडे बघून तुमची मुलं शिकणार आहेत. तर तुम्हाला कसं व्हावंसं वाटेल तुमच्या मुलांनी, तसं पहिले तुम्ही व्हा.